नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दीप्ती जोशी यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा उद्ध्वस्त. लगबगीनं काम करणारे माझे हात घड्याळाच्या काट्यांकडे लक्ष जाताच आणखीन वेगात काम आटोपत होते. 10 मिनिटांनी निघायलाच हवं. 8:25ला निघाले नाही तर 8:40ची बस चुकते. मग कंपनीत पोचायचं म्हणजे ₹20 रिक्षावर खर्च करा, शिवाय उशीर होतो तो वेगळाच. त्यातच राहुलचा हट्ट चालला होता. आई मला फ्रीजमधला पेप्सी कोला खायला दे ना म्हणून. मी त्याला कसंबसं समजावलं. बास्केटमध्ये त्याचं दूध, खाऊचे डबे, 2 केळी आणि संध्याकाळी बदलायला ड्रेस घातला. पर्स गळ्यात अडकवली. राहुलला सांभाळणाऱ्या मावशींचं घर आमच्या आवारातच 2 बिल्डिंग सोडून होतं. राहुलला अच्छा करून मी खाली आले. अतिशय वेगानं माझी पावलं पडत होती. बिल्डिंगमधले 2 फ्लॅट मागे टाकून मी डावीकडे वळले आणि एक क्षणभर माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. कालच्याप्रमाणेच आजही तो तिथे उभा होता. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाचा. निळसर रंगाचा रेमंडचा शर्ट त्याने घातला होता. मागे वळवलेले त्याचे केस हवेवर उडत होते. मनातल्या मनात मी अस्वस्थ झाले. गेले 4 दिवस असंच चाललं होतं. त्याला तिथं असं उभं राहिलेलं बघितलं की मला काहीतरी व्हायचं. आत कुठेतरी हल्ल्यासारखं व्हायचं. तो लंगडा होता. लंगडा हा शब्द वापरला आणि मला वाईट वाटलं. त्याला पाय नव्हते. पण का कोणास ठाऊक हे शब्दही मनाला टोचत होते. मांड्यांपासून त्याला पाय नव्हते. दोन्ही मांड्यांच्या खाली 2 लाकडी गोल बसवलेले होते. 8:40ची बस पकडायची आहे हे विचार मनात असूनही तो उभा होता. ती बिल्डिंग ओलांडून जाताना माझी पावलं संकोचली. आमच्यासारखी धावपळ करणारी माणसं बघून त्याला काय वाटत असेल. एक क्षणभर मागे वळून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निरखावेत असं वाटलं, पण तरीही मी मागे वळून बघितलं नाही. माझ्या डोळ्यात दाटून आलेली अनुकंपा, सहानुभूती. कदाचित तो आणखीन अपमानित होईल या विचारानं मी वळून बघितलं नाही. पण मी मागे बघितलं नाही याची खंतही वाटत राहिली. त्याला असं तर वाटणार नाही ना की ही लगबगीनं धावपळ करणारी माणसं माझ्यासारख्या लंगड्या माणसाकडे कशाला बघतील. प्रयत्नपूर्वक त्याच्याकडे न बघता मी बिल्डिंग ओलांडून पुढे गेले. मनातली विचारांची आंदोलनं झटकून टाकली. 8:40ची बस मिळाली. ऑफिसमध्ये मी वेळेवर पोहोचले. मग सेल्स ऑफर, कोटेशन्स, बिलिंग, दिवसभराच्या कामात मी त्याला पार विसरले. संध्याकाळी ऑफिसमधनं बाहेर पडले आणि समोरच एक लंगडा भिकारी दिसला आणि मला पुन्हा त्याची आठवण आली. भिकाऱ्याला बघून त्याची आठवण झाली म्हणून मला स्वतःचा राग सुद्धा आला. लंगडेपणामुळे त्याच्यात आणि भिकाऱ्यात साम्य वाटावं मला. किती प्रसन्न व्यक्तिमत्वाचा होता तो. मनातल्या विचारांना झटकून टाकण्याचा मी प्रयत्न केला. बऱ्याच दिवसांपासून मी त्याला पाहत होते. लाकडी गोल ठोकलेल्या त्याच्या पायांकडे मी लांबूनच पाहायची, पण मी त्याच्या चेहऱ्याकडे कधीच पाहिलं नाही. म्हणजे माझं धैर्यच नाही व्हायचं. एक दिवस बघितलं तर पांढरी लान्सर आली. ड्रायव्हरनं कारचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हरच्याच मदतीनं तो आत बसला. म्हणजे तो कुठेतरी जात होता हे निश्चित. कुठं जात असेल? त्याच्याविषयी बरंच काही जाणून घ्यावंसं वाटत होतं. त्याचं लंगडेपण आतल्या आत बोचत होतं. त्याच्याविषयी मन दयेनं भरून येत होतं. त्याच्या उमद्या व्यक्तिमत्वाकडे बघून त्याला पाय नसणं खूप खटकत होतं. ही खंत यांच्याजवळ बोलून दाखवावी असं वाटूनही मी गप्प बसले. तुम्ही काय लेखिका ना, म्हणजे भारीच सेंटी. अशी हजारो लंगडी माणसं जगात आहेत.
सगळ्यांचाच विचार आपण करायला लागलो तर आपल्या डोक्याचा पार भुगा होणार. मग स्वतःविषयी केव्हा विचार करणार? असं म्हणून यांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं असतं. दरम्यान आमच्या कंपनीत युनियनचा नवीन करार झाला. पगारवाढ, वाढीव बोनस, त्याचबरोबर आणखीन एक नवीन बदल झाला. लंच टाईम 1 तासाऐवजी अर्धा तास आणि सकाळी 9 ऐवजी 9:30ची वेळ झाली. माझी जाण्याची वेळ बदलली. नंतर पुन्हा कधीच तो मला दिसला नाही. बिल्डिंग ओलांडून जाताना क्षणभर त्याची आठवण यायची. 6 महिन्यात मी त्याला पूर्ण विसरले. अगदी त्याचे ओझरते बघितलेले ते पायही लक्षात राहिले नाहीत. त्याच्या न दिसण्यानं निदान मनातली ती अनामिक खंत तरी कमी झाली. त्या दिवशी संध्याकाळी हे घरी आले तेच मोठ्या आनंदात. हातात पेढ्यांचा बॉक्स आणि त्यांच्या आवाजानं घर नुसतं दणाणून गेलं. अनुराधा, हा पेढ्यांचा नैवेद्य देवाला दाखव. अगं, आपलं घराचं लोन सँक्शन झालंय. आता आपण आपल्या प्लॉटवर छान बंगला बांधायचा. बंगल्याचं स्वप्न आता पूर्ण होणार या विचारानं मन आनंदित झालं होतं. राहुल तर नुसता नाचत सुटला. बंगला बांधायचा म्हणजे चांगल्या आर्किटेक्चरकडनं प्लॅन काढून घ्यायला हवा. यांनी 1-2 मित्रांना फोन करून विचारलं. त्यांच्याकडून आर्किटेक्ट राजवाडे फार हुशार आणि नावाजलेले आहेत असं समजलं. यांनी मला फोन करून संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर परस्पर राजवाड्यांच्या ऑफिसमध्ये यायला सांगितलं. संध्याकाळी आम्ही दोघं भेटलो आणि त्यांच्या ऑफिसच्या दिशेनं चालायला लागलो. तसं जवळच होतं. अनिकेत राजवाडे, बी आर्च. ऑफिसवरची पाटी वाचली किंचित हसायला आलं. अनिकेत म्हणजे घर नसलेला. लाखो लोकांना घराचे प्लॅन काढून देणारा हा आर्किटेक्ट घराविना. गंमतच वाटली. तळमजल्यावरच ऑफिस बघून जरा हायसं वाटलं. जिने चढायचा त्रास नाही या विचारानं. कारण इथली बहुतेक सगळी ऑफिसेस पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरच होती. काचेचं दार ढकलून आम्ही आत शिरलो. वातानुकूलित ऑफिसचं बाह्यदर्शन मनाला सुखावणारं होतं. अगदी समोरच गणपतीची भव्य 5 फुटी मूर्ती, तिला घातलेला गुलाबाच्या फुलांचा हार आणि त्यासमोर लावलेली मंद सुवासाची उदबत्ती. वातावरणात एक पावित्र्य भरून राहिलं होतं. त्या मूर्तीच्या बाजूलाच तिथे येणाऱ्या ग्राहकांसाठी निळ्या फोमच्या 8 ते 10 खुर्च्या होत्या. समोर अर्धवर्तुळाकृती निळसर काचेचं टेबल, त्यावरचा इंटरकॉम. त्याच्या पलीकडे खुर्चीवर बसलेली सुरेख रिसेप्शनिस्ट. तिने गोड आवाजात आमचं स्वागत केलं. राजवाड्यांना भेटायचंय, हे म्हणाले. 1 मिनिट असं म्हणून तिने इंटरकॉम उचलला. आतमध्ये दुसऱ्या कस्टमरबरोबर मीटिंग चालू आहे, थोडा वेळ बसावं लागेल, ती उत्तरली. आम्ही दोघंही शांतपणे ऑफिसचं निरीक्षण करत बसलो होतो. 20 मिनिटात तिने आम्हाला आत जायला सांगितलं. आतलं ऑफिस आणखीन छान होतं. समोरून खालपर्यंत ॲक्रेलिकच्या काचा लावलेलं मोठं काळं टेबल. बाजूच्याच काचेच्या शेल्फमध्ये ठेवलेल्या नीटनेटक्या बॉक्स फाईल्स. टेबलावर आकर्षक पेन स्टँड आणि त्या पलीकडे झुलत्या खुर्चीवर बसलेले रुबाबदार अनिकेत राजवाडे. एक क्षण त्यांच्याकडे बघितलं आणि जाणवलं यांना कुठेतरी बघितलंय. कुठे ते मात्र आठवत नव्हतं. हे त्यांच्याशी बराच वेळ चर्चा करत होते. त्यांची साईट व्हिजिट, प्लॅन याविषयी सगळं बोलून झाल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. राजवाड्यांकडनं आमचा प्लॅन आला. महानगरपालिकेकडनं तो मंजूर झाला आणि चांगलासा मुहूर्त बघून कामाला सुरुवात झाली. अधूनमधून मी साईटवर जात होते. हवं नको ते बदल सुचवत होते. बघता बघता बंगल्याचं काम पूर्ण होत आलं होतं. हे तर सगळ्या कामात इतके व्यग्र होते की माझ्याशी 2 शब्द बोलायला त्यांना सवड होत नव्हती. सगळं काम पूर्ण झाल्यावर यांनी समाधानाचा श्वास टाकला. अनुराधा, आज आपण सकाळीच बंगला बघायला निघू. मग तिकडूनच बाहेर जेवायला जाऊ. म्हणजे आज अजिबात काम नाही. मस्त एन्जॉय करायचा दिवस. मी आणि राहुल लवकरच तयार झालो. बंगल्यावर पोहोचलो.
सुरुवातीच्या काळात काय काय सोयी हव्यात ते सांगितल्यानंतर माझं येणं झालंच नव्हतं. त्यामुळे पूर्ण झालेलं काम कधी एकदा बघेन असं झालं होतं. मी बंगल्यात शिरले आणि चकित होऊन बघतच राहिले. इतकं सुंदर माझं घर, संगमरवरी देवघर, एकावर एक पायऱ्या, त्यावरची छत्री, किचनमधल्या टाईल्स, ट्रॉलीज, ओव्हनची सुबक जागा, हॉलमध्ये 3 पायऱ्या चढून गेल्यावर केलेली डायनिंग टेबलची व्यवस्था, भिंतीतल्या शोकेसेस, कॉर्नर पीस, बेडरूमच्या फ्रेंच विंडोज आणि वॉर्डरोब. मी अविश्वासानं सगळं बघत होते. हे माझंच घर आहे का? अशा संभ्रमात. स्वप्नातलं घर साकार झालेलं बघून मन समाधानानं भरून आलं होतं. मनातल्या मनात मी आर्किटेक्ट राजवाड्यांना धन्यवाद दिले. यांच्या चेहऱ्यावर पण समाधान दिसत होतं. मी म्हटलं यांना, अनिकेत राजवाड्यांना जाऊन भेटून येऊया, त्यांचे आभार मानायला हवेत. आणि त्यांना एक छानशी भेट देऊया, त्यांच्या घराला शोभेल अशी. मी तर म्हणते ताजमहालाची छोटी प्रतिकृती देऊया, त्यांची बायको खुश होईल. माझी बडबड चालूच होती. यांनी एक खोल निश्वास सोडला, अगदी मला जाणवेल असा. मी चमकले, विचारलं, का हो? काय झालं उदास व्हायला? अगं बिचारे राजवाडे, दोन्हीही पाय नाही आहेत त्यांना. काय? पण इतक्या दिवसात बोलला नाहीत तुम्ही कधी? अगं घराच्या कामात इतका गुंतलो होतो आणि विषयच निघाला नाही ना तसा. मग एकदम आठवलं, राजवाड्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना कुठंतरी बघितल्यासारखं वाटत होतं. मी 8:40ची बस गाठायला धावायची, तेव्हा तो उमद्या, प्रसन्न व्यक्तिमत्वाचा, पाय नसलेला तरुण ती बिल्डिंग ओलांडताना दिसायचा ना, हाच तो अनिकेत. मी अनिकेत राजवाड्यांना भेटले तर तुमची काही हरकत आहे का? मी यांना विचारलं. नाही, माझी हरकत नाही आहे, पण उगाच त्यांचं मन दुखावलं जाईल असं काहीतरी त्यांना विचारू नकोस म्हणजे झालं. मी राजवाड्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. रिसेप्शनिस्टची परवानगी न घेताच आत गेले. झुलत्या खुर्चीवर राजवाडे बसले होते. समोर कस्टमर बसले होते. त्यांच्याबरोबर ते काहीतरी चर्चा करत होते. त्यांच्याकडे बघून त्यांना पाय नाहीत यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. मला बघून त्यांना खूप आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं. मी अपॉइंटमेंट न घेता आल्यामुळे ते थोडेसे डिस्टर्बही झाल्यासारखे वाटले. समोरच्या कस्टमरजवळ दिलगिरी व्यक्त करत त्यांनी त्यांना थोड्या वेळासाठी बाहेर जायला सांगितलं. बसा बसा मिसेस लिमये, हसून म्हणाले ते. काही प्रॉब्लेम आहे? माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. राजवाडे राजवाडे तुम्ही कधी बोलला नाहीत. मी ऑफिसला जाताना रोज तुम्हाला बघायची. खूप वेळ अस्वस्थ व्हायची. काही सुचायचं नाही. असं का व्हायचं समजत नव्हतं. तुमच्या समोरून चालताना, माझीच पावलं टाकताना अपराध्यासारखं व्हायचं. मी आवेगानं बोलत होते. डोळ्यातनं आसवं व्हायला लागली होती. अरे अरे मिसेस लिमये, मला मला राजवाडे म्हणण्यापेक्षा अनिकेतच म्हणा. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. माझ्याविषयी जाणून घ्यायचं आहे ना? तसं तुम्हाला माझ्याविषयी सांगण्याचं काही कारण नाही आहे, पण तुमच्या स्वच्छ, सरळ मनाला झालेला त्रास मला जाणवतोय. एखाद्याचं दुःख मनाला जाऊन भिडलं ना, की असं होतं. माझ्याबद्दल मी कधीच कोणाला काही सांगत नाही, पण आज तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या मोठ्या वयाचा विचार करून. अगदी साधी आहे कहाणी. आर्किटेक्चरचं शिक्षण घेऊन नुकताच मी कॉलेजमधनं बाहेर पडलो होतो. आईचा एकुलता एक मुलगा. मी 7वीत असतानाच बाबा गेले. बाबांच्या माघारी आईने शिक्षिकेची नोकरी करून मला शिकवलं होतं. वडिलोपार्जित इस्टेट होती, पण नातलगांनी आईच्या एकाकीपणाचा गैरफायदा घेतला, त्यामुळे आमच्या वाट्याला काहीच आलं नव्हतं. अगदी राहायला चांगलं घरही नव्हतं. मित्रांची चांगली घरं बघितली की वाईट वाटायचं.
मग मनाशी निश्चित ठरवलं की स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर छान घर बांधायचं आणि आईला सुखात ठेवायचं. त्याच वेळेस व्यवसायाच्या निमित्तानं देवधरांशी ओळख झाली. त्यांना माझा स्वभाव, माझं शिक्षण, माझं वागणं सगळंच आवडलं होतं. त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलीसाठी माझी निवड केली. मी त्यांना माझ्या घरातल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. तरीही त्यांनी त्यांच्या मुलीशी, सुरुचीशी माझी ओळख करून दिली होती. परिचयाच्या आवडीत आणि आवडीच्या प्रेमात कधी रूपांतर झालं कळलंच नाही. व्यवसायात मी स्थिर नव्हतो. माझी थांबण्याची तयारी होती, पण देवधरांची थांबायची तयारी नव्हती. लवकरातला मुहूर्त काढून थाटात लग्न झालं. आई तर खूप खुश होती सुनेवर. लग्न झाल्यावर व्यवसायाच्या व्यापामुळे आपल्याला बाहेरगावी फिरायला जाता येणार नाही याबद्दल मी सुरुचीला सांगितलं होतं. पण अगदीच कुठे नाही तर पप्पांची कार घेऊन आपण माथेरानला तरी 2 दिवस जाऊया असा हट्ट तिने धरला. मी पण तिचं मन मोडायला नको म्हणून तयार झालो. आई खूप काळजी करत होती. नीट सांभाळून जा वारंवार बजावत होती. आईचा आणि सुरुचीच्या पप्पांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. सुरुचीला वेगाचं फार वेड होतं. कार चालवताना ती खूप वेगात चालवावी असा तिचा हट्ट असायचा. तिला वेगात थ्रिल वाटायचं. त्या दिवशी माथेरानला जाताना म्हणत होती, "अनिकेत वेग वाढव ना. अजून वेगात घे ना गाडी. काय मस्त वाटतंय बघ की. काय थंड हवा आहे. मजा येते का नाही?" मलाही काय झालं होतं ते समजत नव्हतं. मी वेग वाढवतच होतो. ते भयंकर वळण आणि त्या वळणावरनं येणारा ट्रक दिसलाच नाही. ट्रकची जोरात धडक बसली. क्षणभर काही समजलंच नाही. शुद्धीवर आलो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. आई माझ्याजवळ बसून आसवं पुसत होती. प्रथम मी सुरुचीची चौकशी केली. कळलं तिला केवळ मुका बसलेला होता. हात फ्रॅक्चर झाला होता आणि प्लॅस्टरमध्ये ठेवला होता. सुरुचीचा विचार करता करता एक असह्य कळ आली पायातनं. पाय हलवून बघण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एक जीवघेणी कळ. पायावरचं पांघरूण बाजूला केलं आणि आणि जे काही बघितलं ना ते भयंकर होतं. माझी आरोळी साऱ्या हॉस्पिटलभर घुमली. माझे माझे दोन्ही पाय मांड्यांपासून कापलेले होते. रडत होतो मी लहान मुलासारखा. हॉस्पिटलमधनं घरी आलो. वाटलं सुरुची घरी असेल, पण ती माहेरी गेली होती. मन दुखावलं. सुरुची श्रीमंताची एकुलती एक मुलगी होती. ती असली तडजोड स्वीकारणार नव्हती याची जाणीव होती मला, पण तरीही मला तिच्या आधाराची आता खूप गरज होती. तिने असं जाऊ नये असं वाटत होतं. तिने मित्र म्हणून तिला आवडणाऱ्या माणसाचा स्वीकार करावा, पण माझं घरकुल असं मोडून जाऊ नये. ती पत्नी म्हणून घरात असणं मला खूप धीर देणारं होतं. पण नाही. सुरुचीने घटस्फोटाची नोटीस पाठवली. मीही कुठलाही वादविवाद न करता त्याच्यावर सही केली. 6 महिन्यांनी आम्ही विभक्त झालो. माझं घराचं स्वप्न असं मोडून पडलं. पार पार उद्ध्वस्त झालं. तरीही मी उभारी धरली. माझे पाय कापले गेले म्हणजे सगळंच संपलं नव्हतं. माझ्या हातातली कला अजून शाबूत होती. ईश्वरानं दिलेली डोळ्यांची, हातांची अनमोल देणगी माझ्याजवळ होती. निष्णात डॉक्टरांनी ऑपरेशन करून हे लाकडी गोल माझ्या मांड्यात बसवले, ज्याच्या आधारानं मी उभा राहायला लागलो. सुरुवातीचे काही दिवस रिक्षा वापरली आणि व्यवसायात जम बसवल्यावर कार घेतली. पूर्ण वेळ नोकर ठेवला आणि मग सगळी घडी नीट बसली. माझ्या व्यवसायात स्थिरावलो, नाव कमवलं,
कीर्ती कमवली, संपत्ती मिळवली. आता मी खरोखरच खूप तृप्त झालोय. मी घराचे सुंदर प्लॅन्स बनवतो. त्या घरात राहायला जाणाऱ्या त्या कुणातरी दोघांचं समाधान, आनंद बघतो आणि आतल्या आत मी सुखावतो. त्यांचा आनंद मी स्वतः अनुभवतो. त्या सुंदर घरात राहायला जाताना ती कुणीतरी दोघं स्वप्न रंगवणार आहेत, घर सजवणार आहेत असा विचार करतो आणि माझं उद्ध्वस्त झालेलं घर त्या सुंदर घरांमध्ये विसरून जातो. माझे डोळे काठोकाठ भरून आले होते. नवीन घरात राहायला जाताना त्याचं उद्ध्वस्त घर आठवून मी मनातल्या मनात अंतर्मुख झाले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात मी मराठी.netवर प्रसिद्ध झालेली दीप्ती जोशी यांची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. उद्ध्वस्त नावाची ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा, कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.